भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताह आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाला। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत अधिकारी कर्मचाऱ्यांनी सच्चेपणा, कायदा पालन, लाच न देणं घेणं, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराची माहिती देण्याची शपथ घेतली। यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचा संदेश वाचून दाखवला। केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर हा सप्ताह साजरा होतोय। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी लाच मागणीची माहिती विभागाला द्यावी असं आवाहन करण्यात आलं। त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्ण देशभर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या उद्देशाने दक्षता सप्ताह आयोजित करण्यात आलेला। हा सप्ताह 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पूर्ण पद्धती, कार्यपद्धती व लोकांना संपर्क करण्याच्या माध्यमासाठी आम्ही आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे आणि विविध कार्यक्रमांच्या आधारे जनजागृती करणार आहे। या जनजागृतीमध्ये शाळा, कॉलेज, बचत गटांच्या माध्यमातून विविध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे 12 तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये तसंच विविध शहरांमध्येही आम्ही ही जनजागृती करणार आहोत। आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर यांनी कारवाई केलेली आहे, ती चांगलीच आहे, पण यापुढेही लोकांना आमच्याशी कसा संपर्क साधता येईल याबाबत लोकांमध्ये आमच्या फोन नंबर्स व आमच्या मेल ID बाबत लोकांना जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क करावा हा उद्देश त्यामागील आहे। आज या सप्ताहानिमित्त मी DYSP वैष्णवी पाटील, कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।